मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली। ही योजना जाहीर झाल्यापासून विरोधक सातत्यानं या योजनेवर टीका करत आहेत, तसंच विविध दावे करत आहेत। असं असलं तरी ही योजना सुरूच राहणार असल्याची ग्वाही सातत्याने महायुती सरकारकडून दिली जाते। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात। या योजनेसाठी विविध खात्यांचा निधी वळवण्यात आल्याचा आरोपही अनेक वेळा करण्यात आलाय। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या नादात बळीराजाला मरणाच्या दारात ढकललं जातंय का, असा सवाल आता उपस्थित होतोय। याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूयात। नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी वळवल्यामुळे राज्याच्या तिजोरीवर ताण आलाय आणि याचा फटका शेतकरी अनुदानाला बसतोय। यामुळे शेतकरी अनुदानामध्ये विलंब होणं, कर्जमाफीच्या प्रक्रियेत जाचक अटी निर्माण होणं आणि शेतीसाठीच्या अनुदानात कपात होण्याची भीती यांसारख्या समस्या उद्भवल्या आहेत। लाडकी बहीण आणि अन्य लोकप्रिय योजनांसाठी सरकारनं तिजोरीतून मोठा निधी वळवला। यामुळे नियमित शेतकरी अनुदान आणि काही योजनांच्या पूर्ततेमध्ये विलंब झाल्याच्या तक्रारी विविध शेतकरी संघटनांनी केल्या आहेत। नमो शेतकरी महासन्मान निधी किंवा इतर शेतकरी कल्याणकारी योजनांचा लाभ घेताना जर पती पत्नी दोन्ही लाभार्थी असतील तर योजनेच्या नियमानुसार एकाच कुटुंबातून लाभ घेण्याबाबत अडचणी येत आहेत। राज्याच्या अर्थव्यवस्थेवर अतिरिक्त भार पडल्यानं शेतकरी संघटनाचे नेते राजू शेट्टी आणि कायदेतज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी लाडकी बहीण योजनेच्या निधी वाटपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी आणि या योजनेच्या अटींचा फटका शेतकऱ्यांना बसू नये अशी आग्रही मागणी वेळोवेळी करण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेमुळे मराठवाड्यात ठिबक सिंचनाचं अनुदान थकलंय, त्यामुळे बळीराजाच्या खिशाला चांगलाच फटका बसतोय। मराठवाड्यात शेतकऱ्यांना मिळणारं ठिबक सिंचनचं अनुदान थांबवलं गेलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये 5,60,00,000 रुपयांचं अनुदान थकलंय। निधी मिळत नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे कुठून द्यायचे असा प्रश्न कृषी विभागासमोर आहे। फक्त संभाजीनगरमध्ये 5 कोटींपेक्षाही जास्त अनुदान थकलंय। अनेक शेतकऱ्यांनी स्वतःचे पैसे खर्च करून ठिबक सिंचन बसवलंय, मात्र अजूनही त्या शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाचे पैसे जमा झालेले नाहीयेत। त्यामुळे लाडक्या बहिणींमुळे बळीराजाला देखील फटका बसलाय। महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च झालाय। आरोग्य, कल्याण आणि आर्थिक स्वावलंबनासाठी पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात। एका माहिती अधिकारातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार जुलै 2024 ते जून 2025 या काळात या योजनेसाठी 43,000 कोटी रुपये इतका विक्रमी खर्च करण्यात आलाय। सुरुवातीला या योजनेसाठी प्रति महिना मोठा निधी लागत होता, मात्र अंतिम पडताळणीत अपात्र महिलांची संख्या कमी झाल्यामुळे खर्चात बचत झाली आहे। आर्थिक वर्ष 2026-27 साठी राज्य सरकारने या योजनेसाठी 26,500 कोटींची तरतूद केली आहे। शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेणं पण त्याची घोषणा करू शकत नसल्याचं कारण पुढे करणं ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महाराष्ट्रातील बळीराजाच्या डोळ्यात धूळ फेकणारी आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केलाय। लाडकी बहीण योजनेसारखा कर्जमाफीचा खेळ मांडू नका, असंही त्यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी वळवला गेल्यानं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर गंभीर आर्थिक संकट ओढवलंय। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणारं सरकारी अनुदान रखडणं आणि ऐन हंगामात शेती कामांसाठी मजूर न मिळणं यांमुळे शेतकरी खरोखरच मरणाच्या दारात आले आहेत। लाडकी बहीण आणि अन्य लोकप्रिय योजनांसाठी मनमानी पद्धतीने निधी वळवल्यामुळे सरकारचे आर्थिक गणित बिघडले आहेत। परिणामी शेतकरी अनुदानात उशीर होत असून शेतकरी पुरते त्रस्त झाले आहेत। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।